तर आम्ही आता जेवायला बसलोय. मासे तयार झालेत. मासे तयार झालेत आमचे आणि आता जेवत बसलो मी. हे बघा, बाळ माझं जेवतंय. हाय कर. ही इकडे आहे. हाय कर ग. हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सगळे. तर गुड आफ्टरनून. आणि 2 दिवस व्लॉग मी टाकूक नाही असं. तर आज मच्छी आणली, सो टायगर प्रॉन्स आणि मोतिया असं त्याचा प्रकार आहे. तुमच्या इकडे काय म्हणतं ते माशांका नक्की कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी म्हणते श्री स्वामी समर्थ, गुड आफ्टरनून. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला बघूया. तर चिकन आणलं होतं मागच्या आठवड्यात, पण चिकन खाण्याचा प्रोग्राम होता. पण मुलांना मच्छी हवी झाली, तर म्हटलं मच्छी आणा. तर मिस्टर म्हणाले मच्छीच आणतं. तर बघूया, मच्छी आणलेली आहे. आणि त्याच्यात मी प्रकार सांगितला आहे व्हिडिओ की मोदक आणि टायगर प्रॉन्स आहेत. साफ करायला मला 12 वाजलेत. 12 वाजता मी साफ करायला 11:45ला बसली. 12:15पर्यंत माझं सगळं रेडी झालं आहे. तर पटकन मला मालवणी घरी जरी बोलत असलं तरी व्हिडिओमध्ये बोलायला जमत नाही. सगळी कामं आवडल्यानंतर म्हणजेच कचरा, भांडी, नाश्ता वगैरे सगळं झाल्यानंतर आंघोळीच्या आधी सगळे काय मिस्टरांचे कपडे होते ते सगळे भिजत घातले, म्हणजे लवकर धुवून होतील. आणि त्यानंतर आंघोळीला गेले. तर बाकीच्या मिस्टरांनी मच्छी आणली होती तशीच धुवून मीठ लावून ठेवली, म्हणजे सोपं होईल, पुढे मला ती जास्त वेळ करायला लागणार नाही. तर असा जातो आहे माझा सकाळचा रुटीनचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि नक्की चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. तर भरपूर कामं असतात, त्यात हे मेन काम आहे. शकता तुम्ही याच्यात काय म्हणतात, आमच्या इकडे मोदकं म्हणतात किंवा इरले असं म्हणतात, किंवा आणि हे टायगर प्रॉन्स आहे जे मी 2 केलेत. बाळ आहे त्याच्यासाठी. आणि इकडे जो मसाला घेतला आहे तयार करून, रवा, मीठ, हळद आणि मच्छी मसाला वापरला आहे, जो भाजण्यासाठी वापरणार आहे मी. आणि यामध्येच मी कोकमचा आगळ लावून ठेवला आहे. तर आणि ते कढी चालू आहे बघा. थोडी मोदकं घातलीत आणि थोडे प्रॉन्स पण वापरलेत. फ्राय करणार आहे. तर इथे बघा भात रेडी आहे कुकरमध्ये. आणि सध्या आम्ही गाईचं दूध आणतो डेअरीवरून बाळासाठी, जे गावठी गाईचं दूध आहे. आणि आता इथे मी प्रॉन्स फ्राय करते. इथे रव्याला लावते. पहिले मासा टाकते त्याच्यात. जरा थांब. दोन तुकडे, कारण टायगर प्रॉन्स होते, बाळाला खायला जमणार नाही. सो थोडे प्रॉन्स फ्राय करते आणि थोडे देते थांब जरा थांब. हात धुते ना ल्याऊचे. ते आण जरा. ते तिथे बिस्किटचा पुडा ठेवलाय लोट्यावर आहे. पप्पा पिशवी ठेवते तिथे जा. बघू शकतात किती अजून फ्राय करायचे आहेत. हे बघा. तो नाही सोनू, त्याला चटई म्हणतात. धुतली की आहे कोचवर आहे राजा, तिथे आजीच्या. आणून जा. लोट्यावर कोच आहे ना, तिथे आहे. बाळाला काहीतरी रडू नये म्हणून काहीतरी सांगावं लागतं असं उगाच, आणि कल्टी मारावं लागतं त्याला. नाही तर उगाच किरकिर करतो. कारण जेवायच्या वेळी जर काहीतरी अरबट सरबट खाल्लं तर मग जेवत नाही. सो आली ग, येते म्हणून सांगितलं ना, जरा थांब. बघू शकता
तर बघा पूर्ण असे मासे झालेले आहेत रेडी. पूर्ण फ्राय केले ते घातलेत. अजून आहे ते बघा थोडे. इथे रवा आहे. इथे कढी रेडी झालेली आहे उकळी येऊन. तर मी आता ती बंद केली आणि इथे हे परतताना दाखवेन. तर भर पावसाचे हे महिने आणि हे दिवस असत आणि ऊन बघा काय पडला याचा. मे महिन्यात जसा काहीतरी कडक ऊन पडतं तसं हे ऊन पडलं. पण कपडे जर घालतीत तर 10 मिनिटांनी ते कपडे घालून जर घरात याल तर लगेच सगळी जेवणाची कामं काय होती ती करून काही कपडे घालून नाही. काय शाळेचा अभ्यास आहे. काल सॅटरडे म्हटलं शाळेत नाही गेल्या आणि अभ्यासाक दांडी मारल्या. तर आज म्हटलं संडे आहे रात्री मग लगेच जेवली काय लगेच झोपाक बघतात. अभ्यास करू टाळटाळ करतात. सो आज दुपारी अभ्यास करून घेतलं म्हणजे टेन्शन नाही सगळ्याचं. तर अभ्यास करून पूर्ण झाला याचं. तर बघा जेवण हा चालू आमचा. झाडे जे येतात मासे असले की जरा भात जास्त जातं आमचं. आणि झाडे बाळ माझं जे येतात तिखट जाऊ नये माझ्या बाळात. मस्त असा इकडे बघ कशा अशा मस्त अशा. गो तू सांग कसं असं जेवण. हां मस्त. काय आणलं पप्पाने आज. टायगर प्रॉन्स. आणि ते कसले मासे आहेत. येरले. तर जेतू आता. चला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला जेवते आता. आणि व्हिडिओ आवडला तुमका जेवणाचं माझं तर नक्की लाईक करा आणि शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.